भागदौड. तुम्हाला माहित होतं आता आपल्याबद्दल बोलणी सुरू आहे याची? त्या दोघांमधील शांतता तोडत त्याने विचारलं. नाही, मला तर आईने आता आपण भेटल्यावर सांगितलं. तुम्हाला माहित होतं? नाही, माझ्याकडे पण असंच काहीच आहे. मला सांगितलं होतं आपण समीर आणि मेघनाला केळवण करायचं आहे, तर सगळे जमणार आहोत. मला पण आत्ताच समजतंय. ते सगळे आपल्या लग्नाबद्दल बोलत आहेत. तो तिच्या नजरेला नजर देत म्हणाला. दीपाने घरी गेल्यावर सांगितलं होतं. आपण त्या मॅरेज ब्युरोच्या कार्यक्रमाला भेटलो होतो. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. बाबांनी माझ्याबद्दल गिरीश काकांना सांगितलं असेल. हे सगळं कशामुळे घडत असेल या मागचं कारण शोधण्यासाठी तो प्रयत्न करत होता. तेव्हा त्याला समीरच्या साखरपुड्याच्या दिवशी झालेली भेट आठवली. माझ्या आई वडिलांनी चंग बांधला आहे माझं घर पुन्हा बसवून देण्याचा, तो म्हणाला. मला समजत नाही, एकदा तुटलेलं घर तर पुन्हा कधी बांधता येईल का? बाजूला असलेल्या झाडाच्या पानाशी खेळत ती बोलत होती. त्यांना काळजी करायला कारणच हवं असतं. कदाचित त्यांचं उतार वय आणि माझं वाढतं वय त्यांच्या काळजीचं कारण असावं, तो म्हणाला. समाज पण असा आहे ना, एकट्या स्त्रीला जगू देत नाही. बिचाऱ्या नजरेने बघतात, शांतपणे जगू पण देत नाहीत. ती मनातलं बोलत होती. चैतन्य तिच्याकडे बघत होता. त्याने तिला बोलण्यापासून अडवलं नाही. तिचा चेहरा गंभीर होता. चेहऱ्यावर निराशा साफ समजून येत होती. त्याला तिला अडवावंसं वाटत नव्हतं. तो शांत चित्ताने तिचं बोलणं ऐकत बसला होता. त्याची नजर समोरच्या पाण्याच्या ग्लासवर खिळली होती. मला तुमची मनस्थिती समजत आहे. मी पण याच प्रकारच्या त्रासातून जात आहे. गेल्या 4-5 वर्षात मी लोकांच्या त्या नजरा बघून, माझ्या मागे त्यांचं बोलणं टोमणे ऐकून आतल्या आत कुढत आहे. राग तर येतो, पण बोलावंसं वाटत नाही. माझी आधीची लग्नाची बायको माझ्या पुरुष होण्यावर प्रश्नचिन्ह उभं करून निघून गेली. लग्नाच्या नंतर महिनाभर सोबत राहिली, पण त्या महिनाभरात तिने मला एकदाही तिच्याजवळ येऊ दिलं नाही. आमच्यात कधी काही घडलंच नाही. एक दिवस मी पुरुष नाही, तिला नवऱ्याचं सुख नाही देऊ शकत, असं सांगून माहेरी निघून गेली. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. उत्तर आलं ते घरी कोर्टाचा आदेश आला. तिने माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. नपुंसक असल्याचा डाग लावला तिने माझ्या माथी. त्यामुळे मी पुरता कोसळून गेलो होतो. म्युच्युअल कन्सेंटने आमचा डिवोर्स झाला. मी पुरुष आहे, नवऱ्याचे सुख देण्यासाठी सक्षम आहे, याचा पुरावा दिला होता तिला, पण तिला पटला नाही. शेवटी डिवोर्स झाला. डिवोर्स देण्यास नकार दिला असता तर तिने ही गोष्ट गावभर करायला कमी केली नसती. मेडिकल रिपोर्ट दाखवून कोणाकोणाचं तोंड बंद करणार? त्याच्याही नकळत तो इतके दिवस मनात साचलेले दुःख बोलून गेला. आज त्याला त्याचं मन मोकळं झाल्यासारखं वाटत होते. माझंही राजीववर मनापासून प्रेम होतं. आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. 3 वर्ष एकमेकांना ओळखत होतो. आई वडिलांना तो पसंत नव्हता. त्यांचं म्हणणं होतं, राजीव माझ्यावर प्रेम करत नाही. त्याला मी नको तर माझे पैसे हवे आहेत. पण माझा त्याच्यावर विश्वास होता. मी आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. त्याच्यासाठी घरातून पळून गेले. जाताना काहीच पैसे नेले नव्हते. हे त्याला समजलं तेव्हा त्याने लग्न करायला नकार दिला. रात्रभर आम्ही एकाच हॉटेलमध्ये राहिलो होतो. तो मला समजावून सांगत होता, मी बाबांच्याकडून पैसे घेऊन यावे. त्याशिवाय आईचे दागिने पण चोरून आणायला सांगितले. मी नकार दिला तर त्याने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण बाबा वेळेवर पोहोचले, त्यामुळे वाचले. तेव्हापासून लग्न करायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो. कोणाकोणाला सांगायचं आमच्यात काहीच घडलं नाही? मी तर आयुष्यातून उठले, पण त्याने एका श्रीमंत मुलीशी लग्न केलं. त्याचा संसार फुलतो आहे. 2 मुलं आहेत. त्याला आयुष्यात पुढे गेलेलं बघून आई वडील माझ्या लग्नाच्या मागे लागले आहेत. त्यांचं तर ते ध्येय बनलं आहे. त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात या कांद्या पोह्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. ती बोलत होती. मनात साचलेलं दुःख व्यक्त करत होती. इतर वेळी त्यांच्यासारखी मुलं
आपल्या जोडीदारासोबत भविष्याबद्दल बोलतात, तर त्याच्या विरुद्ध हे दोघं एकमेकांचा भूतकाळ एकमेकांना सांगत होते. मनात नसताना देखील मनातलं दुःख जवळच्या व्यक्तीकडे मोकळं करावं इतक्या सहजतेने बोलत होते. आता जसं चालू आहे तसंच आयुष्य चालू राहावं असं वाटतं. नको ते लग्न असं वाटतं. एकदा दुधाने तोंड पोळलं आहे. आता ताकाकडे बघण्याची इच्छा पण नाही. चव घेणं तर दूरची गोष्ट आहे. बरोबर बोलत आहात. दुधाने पोळलेलं तोंड आहे. कशाला हवी ताकाची चव घ्यायला? नको ना करायला लग्न? हो, नकोच ना लग्न करायला. नकार देऊन हा विषय कायमचा संपवावा, या मतावर त्यांचं एकमत झालं होतं. आता ते दोघं आज जाऊन त्यांचा निर्णय सगळ्यांना सांगणार होते. ते दोघं आज जाऊन त्यांचा निर्णय सांगणार त्याआधीच दीपाली एका काउन्सिलरच्या सारखी आली, जी इतका वेळ त्यांच्या पाठी उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होती. तिला काळजी वाटत होती. ताई हायपर नाही ना होणार, तिला त्रास नाही ना होणार. चैतन्य भाऊजी आणि ताई, मी तुमचं बोलणं ऐकलं आहे. मला समजत आहे मी बोलायला खूप लहान आहे, पण एक प्रश्न विचारला तर राग मानू नका. तुम्हा दोघांनाही हा लग्नाचा प्रस्ताव मान्य नाही, पण तुम्ही मागचं सगळं विसरून नव्याने सुरुवात नाही का करू शकत? भूतकाळ विसरून वर्तमानात जगू नाही का शकत? ताई, आयुष्य प्रत्येकाला नव्याने सुरुवात करण्याची संधी नाही देत. आज तुम्हा दोघांना आयुष्याने नवीन सुरुवात करण्याची संधी दिली आहे. आज ठरवलं, उद्या लग्न नाही लावून देणार कोणी. तुम्ही आधी एकमेकांशी मैत्री करा. तुमच्या लक्षात आलं का, तुम्ही एकदा नाही तर तीनदा एकमेकांच्या समोर आले आहात. तुम्ही घरच्यांना सांगा, आम्हाला काही दिवस वेळ हवा आहे. ताई, तुला कंपनीच्या प्रोजेक्टसाठी 6 महिने लागतील, त्यामुळे कदाचित तुला बेंगलोरला जावं लागेल. तो प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत तू काकूकडून वेळ मागून घे. या मधल्या काळात तुम्ही एकमेकांची ओळख करून घ्या. थोडा वेळ द्या, एकमेकांसोबत घालवा. तोपर्यंत काही सांगू नका सगळ्यांना. समीर दादाच्या लग्नाच्या तयारीच्या निमित्ताने भेटी होतील. तुम्ही लग्न करण्याबद्दल विचार करत आहात, हे ऐकून निदान त्यांना थोडा तरी दिलासा मिळेल. या 6 महिन्यात तुम्ही एकमेकांना नाही पटला तर नकार द्या, पण नव्याने सुरुवात करायची संधी तरी दवडू नका. दीपाली त्या दोघांना समजावून सांगत होती. दीपालीला असं मोठ्या माणसांसारखं बोलताना बघून नंदिनी तिच्याकडे कौतुकाने बघत होती. एका 12वीत शिकणाऱ्या मुलीकडून या असल्या गोष्टी ऐकाव्या लागतील ही अपेक्षा नंदिनीला नव्हती. तुम्हाला काय वाटतं, आयुष्याला नव्याने सुरुवात करता येईल का? भूतकाळाला मागे सारून पुन्हा नव्याने आयुष्याला सामोरं जाण्याचं शिवधनुष्य आपल्याला पेलता येईल का? चैतन्य आणि नंदिनी या संधीचा विचार करतील का, बघूया पुढील भागात. क्रमशः लेखिका वेदा. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंट मध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.